नमस्कार मंडळी. साताऱ्यात भरलं होतं कृषी प्रदर्शन. बघा, ही राधा नावाची फेमस म्हैस, तिला बघायसाठी आम्ही पण गेलो होतो माझ्या 2 गोड नातवंडासाठी. तर बघा, आपण जाऊया गर्दीत. या प्रदर्शनात शेती उपयोगी बरेच स्टॉल होते. बघा, हे बैलगाड्या, छोट्या छोट्या बैल खूप सुंदर होती. खूप गर्दी होती. थोडासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होतो. बघा, इमॅजिकावाल्यांनी सुद्धा स्टॉल लावलेला होता. काही काही सुद्धा दिसत नव्हतं. खूप गर्दी होती. त्यातूनच आम्ही रस्ता काढत काढत पुढे चाललो होतो. इमॅजिकावाल्यांनी बघा 2 तिकिटावरती 2 तिकीट फ्री देण्याचा स्टॉल लावला होता. असंच गर्दीत वाट काढत काढत पुढे चाललो होतो. त्यात आमची 2 नातवंडे इतका दंगा करत होती. त्यांना उतरून चालायचं होतं. ह्या गर्दीत जर हरवली असती तर सापडली असती का ती? किती गर्दी आहे बघा. बघा ह्याचं तोंड कसं रडवेलं झालंय. खाली उतर, खाली उतर. हे फुगे बघून जरा त्यांना गंमत आली. जराशी शांत झाली. नातू आमचा घेच म्हणून रडत होता, पण त्याला थोडंसं समजवलं. ते चांगलं नसतं रसायन. बघा, ही म्हैस बघण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती. ती छोटूशी राधा आम्हाला कुठे दिसतच नव्हती. हात वर करून थोडंसं तुमच्यासाठी कसं बसं तिचं चित्र घेतलंय. बघा, किती तुफान गर्दी होती या राधासाठी. अख्खं कृषी प्रदर्शन तिनंच मार्केट खाऊन टाकलं होतं. तिचं थोडंसं चित्र घेतलं आणि तिथून आम्ही पुढे गेलो. खाऊ गल्लीला मात्र तुफान गर्दी डोसा. जिकडं बघावं तिकडचे स्टॉल सगळे फुल्ल होते. आम्हाला मात्र काही खायचं नव्हतं, कारण आम्ही सगळं जेवण बनवून तयारी करून बघायला गेलो होतो स्टॉल. तर बघा कशी गर्दी आहे. पाळणे खेळणे सगळं काही आलं होतं. स्टॉल बघून झाले तर आम्ही आता निघालो आमच्या घरी. माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला कमेंट करा.